एक तुझ्यासाठी फार महत्वाचा प्रश्न आहे. ओके. आता तू घराच्या बाहेर आलायस, हो हो. पण तुला काय वाटतं की टॉप 3 मध्ये कुठले कंटेस्टंट असावे? आय गेस ह्या स्टेजला ते सोपं आहे माझ्यासाठी सांगणं. टॉप 3 मध्ये अनुश्री मला दिसते, ज्या पद्धतीने ती अनुश्री खेळते, ॲडमेंट आहे तिच्यासाठी, विच इज गुड फॉर हर. बाकीच्यांना त्याचा त्रास होतो ज्या पद्धतीने ती बोलते आणि वावर आहे तिचा. तन्वी एक आहे, तन्वी. कारण आय गेस त्यांच्या ग्रुपमधले तसे बाकीचे लोक काही करत नाही. ती त्यातल्या त्यात आहे, धरून आहे. तर तन्वी एक आहे. विशाल आता टिकेल नाही टिकेल मला माहिती नाही कालच्या ह्याच्यानंतर. हो, विशालचा काल खूप मोठा हो, मॅटर झालाय घराच्या Yes. आतमध्ये. राकेशच्या अंगावर तो धावून गेला. राईट राईट. या विषयावर तुला काय वाटतं? म्हणजे कारण तुम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये जाता त्यावेळेला काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, ते फॉलो असतात. करावे लागतात. कारण ते जर रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण फॉलो नाही केले, कारण तू जर दिव्या शिंदेकडे पाहिलं तर दिव्या शिंदे फक्त बोलली होती हो. आणि तिला घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं रीतसर. त्यानंतर हो. दिव्याने खूप साऱ्या माध्यमातनं असं सांगायचा प्रयत्न केला की मी तसं म्हणाले नव्हती, मी कन्व्हेन्शन रूम मध्ये जाऊन सुद्धा म्हणाली होती की मी माफी मागितली होती वगैरे, पण ते दाखवण्यात नाही आलं. ओके. मग हे डिसिजन घेण्यात येतं की बॉस यांना, या कंटेस्टंटला घराबाहेर काढावं. हो. मग आता विशाल जर फक्त एवढं मोठं त्यांनी कृत्य केलंय आणि आता त्याला फक्त एक पनिशमेंट दिली की तो नॉमिनेट असणार आहे, मग ही पनिशमेंट तुला योग्य वाटते का? आणि राकेशलाही पनिशमेंट दिली आहे, कारण शेवटी एका हाताने टाळी वाजत नाही, दोघे इन्व्हॉल्व्ह होते. मग हे डिसिजन योग्य वाटतं तुला की अयोग्य वाटतं? आणि दिव्या बद्दल घेतलेलं मत आहे, जे डिसिजन आहे ते योग्य वाटतं का? आय गेस कंपॅरिझन थोडं वेगळं आहे, कारण मे बी बॅकग्राऊंडमुळे असेल किंवा ज्या पद्धतीचं बोलणं झालं होतं त्यावेळेस दिव्याच्या वेळेस, त्यावर मला एवढी क्लॅरिटी नाहीये. पण जे काही रिझन्स असतील त्याच्यामुळे तिला इविक्ट केलं गेलं होतं. कदाचित त्याची लेवल, त्याची इंटेन्सिटी तेवढी असणार असेल आणि त्याचे रिपकशन्स कदाचित त्यांना माहिती असतील, म्हणून तिला इविक्ट केलं असेल त्यावेळेस. आणि राहिली गोष्ट विशालची आणि याची, तर जसं मी बोललो की नाही, ते चुकीचंच आहे. एक बेसिक सिव्हिक सेन्स मध्ये सुद्धा कोणावर हात उचलणं ही मोठी गोष्ट आहे, कारण त्याची इंटेन्सिटी खूप मोठी वाईट गोष्ट आहे. वाईट गोष्ट. हो हो, मोठी वाईट आहे, तेच म्हणलं. त्या इंटेन्सिटीनुसारच ती चुकीची गोष्ट आहे, ती चूकच आहे कोणावर हात उचलणं, धक्का देणं, कारण ते एक हेटफुल जेस्चर आहे. राहिली गोष्ट कॉन्ट्रॅक्ट वगैरे ते आहेतच, पण तरी एक नॉर्मल ह्युमन बिंग म्हणून ते चुकीचं आहे. आणि मला वाटतं जी बिग बॉसने शिक्षा दिली आहे तेव्हा जे झालं असेल दिव्याच्या वेळेस ते झालं असेल, कदाचित त्याची इंटेन्सिटी अजून वाईट असेल, म्हणून दुसरा पर्याय नाही म्हणून तिला काढून टाकलं. पण ह्या इतक्या पुढे येऊन जर तुमच्या डोक्यावर टांगती तलवार असणार आहे की तुम्ही नेहमी नॉमिनेटेड आहात, तुम्ही कधीही घराबाहेर जाऊ शकतात, हे माहिती आहे, तुम्ही तुमचं पुढचं पाऊल उचलू नाही शकत, तुम्ही किती गेम खेळा, काही खेळा, किती प्रेक्षकांच्या मनात भरलात, चांगले वागलात, तरी आता तुमच्या डोक्यावर टांगती तलवार आहे शेवटच्या 3 आठवड्यात. याच्यापेक्षा वाईट शिक्षा अजून काय? तुम्हाला तिथेच आपण म्हणतो ना, म्हणजे थोडं हेटफुल, तुमको अभी वही सडना है, अशी ती सिच्युएशन एखाद्यासाठी येऊच शकते. आणि ती वाईट आहे, ती बाहेर काढण्यापेक्षा वाईट शिक्षा आहे असं मला वाटतं. की तुम्ही खेळू शकत नाही, तुम्ही किती चांगले खेळाल तर तुम्ही नॉमिनेटेड आहात, तुम्ही तिकीट टू फिनाले मिस करतात, ज्याच्यासाठी तुम्ही इथपर्यंत एवढे 75-80 दिवस आता खेळलात, तीच गोष्ट तुम्हाला नाही मिळणार. तुम्हाला तिथेच बसणे, तुम्हाला काहीच नाही, हेल्पलेस फील. आणि ते हेल्पलेस फील होणं आय गेस बाहेर जाण्यापेक्षा खूप प्रचंड वाईट, आणि त्याची खंत मनात खूप जास्त राहील. त्यामुळे ती डेडली शिक्षा आहे तसं बघायला गेलं तर. हे जर तुझ्या बाबतीत झालं असतं, जर विशाल तुझ्या अंगावर धावून आला असता, तर तुझी रिएक्शन काय असती पहिली? कदाचित आम्ही दोघे डायरेक्ट घराबाहेर असतो. कारण जर असं कोणी अंगावर धावून येत आहे, काय माणूस जितका शांत असतो तितकाच तो अग्रेसिव्ह पण होऊ शकतो. गरजेचं नाही आपण तिकडे खेळ खेळायला गेलो आणि जर कोणीतरी खेळ सोडून खेळाच्या बाहेर जाऊन अटॅक करतंय, फिजिकली असो, वर्बली असो, काही असो, त्यावेळेत खेळ खेळत कोणी नाही बसत. मी पण नसतो बसलो कदाचित. जर कोणी इतकी पर्सनल गोष्ट माझी काढतंय ज्याची गरज नाहीये, तर मग हातापाय झाली असती तर मग कदाचित इतकी छोटी नसती झाली. कारण विशालची स्ट्रेंथ मला माहिती आहे, मी त्याच्या बरोबर खेळलेलो आहे. दोन्ही साईडने तसेच हातापाय झाले. पण विशालने तुझ्या मागून सुद्धा बॅक बिचिंग केलेली आहे. हो हो. मग त्यावर काय म्हणणं आहे तुझं? की म्हणजे तुझ्या मते जर तुला आता डिसिजन द्यायला सांगितलं की विशाल घरात हवा की नको, तर तुझं काय डिसिजन असेल? ह्या एका इन्सिडेंट वरून जर विचाराल तर हा एक इन्सिडेंट आहे आणि तुझ्याबद्दलचा अनुभव आहे,
हा आणि एक प्रामाणिक प्लेअर असतो ना, एक प्रामाणिक प्लेअर, बरोबर. तर तो प्रामाणिक प्लेअर वाटतो का विशाल तुला एवढं हे डिसिजन? कारण विशालला आम्ही अनेक आठवडे बघतोय, विशाल एका मोमेंट नंतर फार अग्रेसिव्ह होतो, हो. फार जोरात ओरडायला लागतो, मग त्याचा घसा बसतो आणि मग तो तो मी ओरडतो कुठे, पण तू ओरडतोस आणि मग तुझा घसा बसतो. कारण तो अग्रेसिव्ह होतो, हे मान्य करावंच लागेल आपल्याला. पण आता हे त्याच्या पलीकडे गेलेलं आहे. बरोबर. मग जर इतर कंटेस्टंट्सला ते रूल्स लागू होतात, तर विशालसाठी सुद्धा लागू व्हायला पाहिजेत का? हो, प्रत्येकासाठी रूल्स तर तेच आहेत ना. मग